नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि उज्जैन मधून आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय. 2 किलोमीटर लांब आपली गाडी पार्क केलेली आहे आणि चालत चालत महादेवाचं दर्शन करायचंय. तर भस्म आरती आपली ऍक्च्युली आज मिस झाली आहे, कारण 400 भस्म आरती असते आणि त्यासाठी थोडी प्रोसेस आहे. आधी जाऊन रजिस्टर वगैरे करावं लागतं आणि मग तो भस्म आरतीचा मान भेटतो. तर सकाळचे 4:30 वाजून गेलेले आहेत. आपण चालत चालत भरपूर अंतर असं कव्हर केलंय, म्हणजे 4:45चा टायमिंग झाला असेल. तर 6 वाजता दर्शन सुरू होतंय. तर मित्रांनो, डायरेक्टली आपण आता मंदिरात जाऊया. त्या अगोदर रात्री आपण 9 वाजता बुऱ्हाणपूरमधून निघालो होतो आणि बुऱ्हाणपूरपासून इथपर्यंतचं अंतर 270 किलोमीटरचं होतं, जे की रस्ता खूप खराब होता, त्यामुळे आपल्याला थोडा लेट झाला. नाहीतर आपण भस्म आरतीच्या टायमिंगला मंदिरात पोहोचलो असतो, बट अनफॉर्च्युनेटली ते मिस झालं. तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण महादेवाचं दर्शन घेण्याच्या 6च्या लाईनला आरामात पोहोचतोय. तर सगळ्यांना हर हर महादेव. तर चला मित्रांनो, आज आपल्या पिकअप 1934च्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उज्जैनचं पण दर्शन होणार आहे. तर जाऊया डायरेक्टली मंदिरात आणि घेऊया महादेवाचं दर्शन. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर पोचतो मित्रांनो मेन गाभाऱ्यामध्ये आणि हे समोरच महादेवाचं दर्शन. तर खूप छान असं महादेवाचं दर्शन झालं आणि आता आपण सगळं महादेवाच्या मंदिराच्या बाहेर पहाटेच्या टायमिंगला खूप मस्त असं मंदिराचं डेकोरेशन आणि लायटिंग दिसत होती. त्याचबरोबर महादेवाच्या मंदिराचा परिसर आणि इतर भरपूर अशी मंदिरं पण या ठिकाणी पाहायला भेटतात. तर सर्व देवांचं दर्शन घेण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास टायमिंग जातो आणि ते दर्शन झाल्यानंतर आपल्याला बाहेर पडता येतं. तर भरपूर असं प्रसन्न वातावरण होतं आणि खूप सारे मंदिरांचं दर्शन घेत होतो. नवग्रहांचं दर्शन, ऋषीमुनींचं दर्शन आणि अशी बरीचशी मंदिरं पण आहेत. तर सर्व मंदिरातील दर्शन घेऊन आपण बाहेर पडलो आणि हवन पण चालू होतं. ओम श्री महाकालेश्वराय नमः. ओम नमः शिवाय. चला मित्रांनो, दर्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि निघूया पुढच्या प्रवासाला. तर चला मित्रांनो, झाला आपला प्रवास सुरू इथून भवानी मंडीचा. तर जस्ट युटर्न मारून ब्रिजवरती चढायचं आणि परत ब्रिजवरतून राईट घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आगरवरतून आपण लेफ्ट घेतलाय आणि आलोय. हा छोटा रोड आहे, थोडा शॉर्टकट पण दाखवत होता आणि थोडा फास्टर रूट पण दाखवत होता, म्हणून हा रोड ट्राय केलाय. तर अजूनही आपलं लोकेशन एक 80 किलोमीटर दाखवत आहे. तिथून 2 तास दाखवत आहे, कारण रोड सिंगल आहे, बट रस्त्याला खड्डे नाही आहेत, म्हणून जास्त काही त्रास होत नाही गाडी चालवायला. नाही तर मी टोटली थकून गेलोय. काल दिवसभर गाडी चालवलेली, रात्रभर गाडी चालवली, 1 मिनिट सुद्धा झोप नाही. तर आपल्याला पोहोचायला त्याला सांगितलं तर मला बोलतो 11 वाजेपर्यंत आहे. बरं ठीक आहे, आता गाडी पळवायची इच्छा नसल्यावरती काय गाडी पळवणार आहे. 11ला आला, पोहोचलोच 11 वाजता. चला पोहोचू 11 वाजता. आणि सध्या आपण MP आणि राजस्थानच्या बॉर्डरच्या एकदम जवळ आलेलो आहे. तर सगळं हिरवगार आहे. अजून राजस्थानी भूमी नाही सापडली, म्हणजे वाळवंट आपल्याला या परिसरात लागणार नाही, कारण आपण मॅपवरती चेक केलं तर हा सगळा हिरवागार राजस्थान आहे. आणि वाळवंटातला राजस्थान जो आहे तो आहे अजमेर त्या साईडला. मित्रांनो, हा होता कॅशवाला टोल, जो की 105 रुपये. आणि याच्या आधी आपल्याला एक टोल लागला, जो की होता 125 रुपये.
हे दोन्ही टोल आपल्याला उज्जैन सोडल्यानंतर लागलेले आहेत. तर अजूनही इकडं फास्टॅग नसलेले टोल सुद्धा आहेत. सांगायचं तात्पर्य बिगर फास्टॅगचे टोल अजून वापरले जात आहेत. हे आहे रिसिप्ट 105 आणि कसलं मस्त असं वडाचं झाड आहे. अख्खा रोड भरलाय त्याने. मित्रांनो, समोरच बोर्ड दिसत असेल, मध्य प्रदेश राज्य सीमा समाप्त. आणि इथून आपल्याला सुरू होतं राजस्थान. राजस्थान राज्य में आपका हार्दिक स्वागत है. तर मित्रांनो, इथं थोडा ट्विस्ट आहे. आता आपण राजस्थान बॉर्डर मधून एंट्री केली आणि परत जेव्हा आपण भवानी मंडीमध्ये जाईल त्यावेळेस आपल्याला पलीकडं, म्हणजे हा रोडच्या पलीकडं, भवानी मंडीच्या पलीकडं परत मध्य प्रदेश बॉर्डर आहे. तर मध्ये असा शेफ्टी सारखा हा पॅच फक्त मध्ये आलेला आहे राजस्थानचा. या मित्रांनो, समोसा खायला गरम गरम. जवळ जवळ आलोय नाश्ता करायला म्हणून समोसा घेतले. चालू चालू खाता येईल. सगळा मसाला आहे ना आतमध्ये तिखट आहे. आपण काय म्हणतो त्याला, भाकरवडीला जसा मसाला असतो का त्या टाईपची थोडी चव लागते. फक्त 10 रुपयाला समोसा, 10 रुपयाला कचोरी. कोणतं सरकार अशा रोडला टोल घेतं? हा चौथा टोल आहे 130 किलोमीटर मध्ये. सॉरी, 150 किलोमीटर मधला चौथा टोल आलाय. तर काय म्हणावं यांना. यूपीआई ID नंबर देखो ना मालिक. ये देखो क्या है, नंबर पढ़ो उस पे Q2957. मेरा फोन पे देखो ना, ये नंबर पढ़ो. हाँ जी, हाँ जी, हाँ जी भाई साहब. रविंद्र क्या है? अरे तो यूपीआई नंबर देखो ना, देखो. तो समझ लो, तो बात तो समझो पहले क्या होता है. अरे उस पे नहीं 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 नहीं, उस पे है ना, वो अलग है. इस पे है, देखो ये अलग है. ये देखो, ये देखो, ये 839 है ना. 839. ह्या टोल नाक्यावरती आहे ना, आता हा 145 रुपयाचा टोल पेटीएम ने आपण पेमेंट केलंय. त्याला यूपीआई ID सुद्धा कळत नाही. असे गाढवं भरलेले त्यांनी फक्त लुटायला. मूर्खपणा. चला झाले की 1000 रुपयाची लेवल टोल नाक्यावरती. टोल नाका खर्च 1000 रुपये. जे काय लुटा लुटा 500 रुपये तर आपल्या इथल्या इथं टोलला गेले. अवघड आहे, अवघड. जेवढा 800 किलोमीटरला नाही लागला तेवढा 100 किलोमीटर मध्ये टोल. चला चला लवकर, आता पास झाला टोल. हा भवानी मंडीचा बायपास आहे. थोडं ग्रामीण, थोडं तालुका असू शकतो. तर पुढे एक कंपनी सारखं दिसतंय आणि इकडं पण एक मोठं शेड दिसतंय. तर पार्टीचं लोकेशन आलेलं आहे. तर ते लोकेशन याच रोडला आहे, बायपासच्या. तो कहीं दिक्कत नहीं होना है. कहीं कहने ये गाड़ी कड़ी पिकअप ये कॉलोनी में उतारना जो अब 2 उतार देगा. दे दे तो पैसे नका दबा. तो हाँ तो लगा फटाफट हो जाए. यही खड़ा है नहीं. अशी गरमी आहे मित्रांनो राजस्थान मध्ये बरं का. आणि भेटलेत आपल्याला ती 2 माणसं ज्याच्या आता फोन चालला होता तो. तर आलेत, बघूया आता काय तो रेट मटेरियल पाहिल्यावरती फायनल होईल आणि मग घेऊ गाडी खाली करून. आणि हे आहेत आपले आजचे लेबर. हे दोघं जण, तो बाईकवर आणि तो, आणि हा आहे त्याचा फ्लॅट. अवतार बघू शकताय. पूर्ण घाम
आणि कपडे पूर्ण मळालेले आहेत. इकडे पॅन्ट पण फाटून गेली आहे बघा. फायनली सगळं उरकलंय. मटेरियल ओपन करून दिलं, पॅकिंग करून दिलं, म्हणजे असेंबल करून दिलं. बेड असेंबल करायचं होतं तर बेड असेंबल करून दिलं. बाकी सगळं ओपन करून दिलं. त्याचे आपण 2000 रुपये घेतले. 2 लेबर होते, ते 600 रुपयामध्ये ठरवले होते. तर त्यांचे 1200 रुपये देऊन आपले 800 रुपये त्याच्यामध्ये सुटले. आणि आपलं भाडं होतं 22,000 रुपयाचं. तर 1,000 रुपये कमिशन गेलं होतं आणि 9,000 रुपये आपल्याला रोड खर्च आले होते. टोलला 1000 गेले, टीपीला 1200 गेले, बाकी डिझेलला गेले, एंट्री काहीच नाही. तर 10,000 रुपये असा टोटल खर्च आला होता. 12,000 रुपये आपल्याला शिल्लक राहिले. तर खूप छान असा रिपोर्ट आहे. आता इथून देवासला जायला लागणार आहे, कारण इथं मध्ये बुकिंग नाही. देवास किंवा मग इंदोर, उज्जैन किंवा मग ग्रुप हे 4च ऑप्शन आहे. आज संडे असल्यामुळे इथं काही बुकिंग भेटत नाही. तर डायरेक्टली आता निघूया इंदोरला नाही तर देवासला. तिकडून बुकिंग शोधूया आणि करूया आपला पुढचा प्रवास. तर आजची जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप छान छान आणि खूप मस्त अशा सिरीज आपल्या तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, आजच्या सिरीजबद्दल एक कमेंट छानशी आणि महादेवाचं दर्शन आपलं ते कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.